श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज माझ्या डिलिव्हरीनंतरच्या 7 आसराच्या सवासणी होत्या. काही भागामध्ये त्याला माऊल्या पण म्हणतात. माझ्या माहेरी तर त्या कुणालाच नाही, पण मला माहेरच्या सासरा आलेल्या आहेत. तर त्या मला माझं लग्न झाल्यानंतर आल्या. लग्न झाल्यानंतर ना माझ्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. बरेच दवाखाने केले पण ते काय बरं झालं नाही. आणि मग आम्ही सुकून बघितलं तर माऊल्या आहेत असं सांगितलं. त्यानंतर मग आम्ही त्यांचा मानपान केला, सुवासिनी घातल्या आणि त्यानंतर माझ्या पायाच्या जखमा पण आपोआप गेल्या. आता ते काय प्रत्येकालाच येते असं काही नसतं, ठराविक जणांनाच ते येतात. आता ते याने मागं पण काही कारणं असतात असं मी ऐकलेलं आहे. काही जण असं म्हणतात की त्यांची ना आपली एक नजर झाली की मग ते आपल्याला येतात. मला वाटतं माझ्या बाबत असंच काहीतरी झालं असणार आहे. कारण ना या माझ्या माहेरच्या आसरा आहेत आणि याच रस्त्याने ना माझ्या वडिलांची शेती आहे. लहानपणी शेतात जाताना ना मी नेहमी इथे आवर्जून थांबायची. पहिले म्हणजे घंटी वाजवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे इथे एरंडाचं झाड होतं त्याच्या बिया गोळा करण्यासाठी. आणि इथे फोडलेले नारळ मी बऱ्याच वेळेस खाल्लेलं होतं, त्यामुळे कदाचित मला ते आलेल्या असाव्यात. आणि त्या आल्यानंतर त्यांचा मानपान करावाच लागतो, गर्भवती असल्यानंतर 7व्या महिन्यात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर. तर मंडळी, तुमच्यापैकी कुणाकुणाला या माऊल्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा.